हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. तुमचे जर सेमेस्टर एक्झाम्स असतील किंवा फायनल एक्झाम्स असतील तर त्याच्यामध्ये केमिकल बॉन्डिंगमधले कुठले क्वेश्चन्स येऊ शकतात किंवा या चॅप्टरमधला काय काय अभ्यासलं पाहिजे आणि काय काय तुम्ही स्किप करू शकता, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसं चॅप्टर थोडासा मोठा आहे, कॉन्सेप्च्युअल जास्त आहे, त्याच्यामुळे आपण यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स एक्सरसाइजमधले कोणते आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे इंट्रोडक्शन. याच्यामध्ये तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे की केमिकल बॉन्ड्स कसे बनतात, काय बनतात. हे जास्त इतकं इम्पॉर्टंट नाही आहे कारण हे तुम्हाला ऑलरेडी 10th वगैरे झालेलं आहे. सो तुम्ही एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही 1-2 दिवस आधी अभ्यास करताय तर तुम्ही हे नाही वाचलं तरी पण चालेल. पण ऑब्व्हियसली जसं की मी तुम्हाला दरवेळी सांगते, पुस्तकामध्ये आहे म्हणजे तुम्हाला ते माहिती असणे गरजेचं आहे. इवन ते इम्पॉर्टंट नसलं तरीसुद्धा, कारण ते ज्ञान महत्त्वाचं आहे. पण तुम्ही अगदीच लास्ट मोमेंटला अभ्यास करताय तर फक्त महत्त्वाचं काय काय आहे जे की फक्त एक्झामच्या दृष्टीने आहे, पासिंगपुरतं वगैरे आहे किंवा थोडेफार चांगले मार्क्स मिळवण्यासाठी काय काय आहे तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर बेसिकली तुम्हाला याच्यावरती प्रश्न न विचारता ऑक्टेट रूलवरती क्वेश्चन विचारला जातो. ऑक्टेट रूल हे 2 मार्कांसाठी वगैरे तुम्हाला लिहायला विचारलं जातं. तर तुम्हाला सायंटिस्ट वगैरे नाव तुम्ही हवं तर स्किप करू शकता, पण नेमकं ऑक्टेट रूलमध्ये काय आहे हे तुम्हाला एक एक्झाम्पल वगैरे देऊन पण सांगावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे ऑक्टेट रूलचे काही लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स म्हणण्यापेक्षा हे व्हॅलिड नाही आहे ऑक्टेट रूल, तर तो कोणाला व्हॅलिड नाही आहे हा एक पॉईंट तुम्हाला सांगावा लागेल. ठीक आहे, एक तर ऑक्टेट रूल एक्सप्लेन करायचा आहे, हे तुम्हाला एक्सप्लेन करायला 1 ते 1.5 मार्क असतो. आणि ऑक्टेट रूल कोणत्या गोष्टींसाठी व्हॅलिड नाही आहे किंवा काही एक्सेप्शन्स आहेत ते सांगायला अर्धा किंवा 1 मार्क असू शकतो. सो त्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे. नेक्स्ट हे तुम्ही हवं तर हे स्किप करू शकता. तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिता येत आहे, हे ऑलरेडी मी तुम्हाला 4th चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्समध्ये सांगितलं होतं, तर तुम्ही इथे स्किप करू शकता जर तुम्हाला लिहिता येत असेल तर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे त्याच्यानंतर अगेन कॅल्शियम क्लोराईड वगैरे तुम्हाला येत असेल सॉल्व करता किंवा तुम्हाला लिहिता येत असेल, तुम्ही आता या चॅप्टरमध्ये हे स्किप करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे CSF. हे सगळ्यात जास्त आयोनिक कंपाऊंड आहे कारण याच्यामध्ये CS इलेक्ट्रोपॉझिटिव्ह जास्त आहे आणि F इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त आहे. सो तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्या तुम्हाला MCQजमध्ये येऊ शकतात. किंवा वाय CSF इज दी मोस्ट आयोनिक कंपाऊंड, हे तुम्हाला रिझनसाठी पण येऊ शकतं 2 मार्कांना. सो त्यासाठी हे रिझन लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट लॅटिस एन्थॅल्पी, याच्यावरती शॉर्ट नोट लिहायला येते किंवा डेफिनेशन लिहायला येतं. सो तुम्हाला एक एक्झाम्पल द्यावं लागेल सोडियम क्लोराईडचं, किंवा कोणतंही तुम्हाला इतर कुठलं एक्झाम्पल येत असेल इझीवाला तुम्ही ते पण घेऊ शकता. असं काही नाही की पुस्तकातलंच एक्झाम्पल पाहिजे, इतर कुठलंही, पण ह्याच्या एन्थॅल्पीच्या व्हॅल्यूज आहेत, लॅटिस एन्थॅल्पी वगैरे असेल त्या व्हॅल्यूज मात्र बरोबर असल्या पाहिजेत. तुम्ही इव्हन NCERT रेफर करा, कुठलंही बुक रेफर करा, फक्त व्हॅल्यूज सेम असल्या पाहिजेत. एवढं स्वातंत्र्य तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये असतं, बायोमध्ये वगैरे असं स्वातंत्र्य नाही आहे, पण केमिस्ट्रीमध्ये तुम्ही असं करू शकता. किंवा तुम्ही यातले पण काही व्हॅल्यूज घेऊ शकता जे तुम्हाला इझी वाटेल ते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे जे आहे हे तुम्हाला ॲट सच एक्झाममध्ये लिहायला नाही येणार, पण तुम्ही जर काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर तुम्हाला एक 4 ऑप्शनमध्ये हे दिलं जाईल. आधी LiF आहे, लिथियम फ्लोराईड आहे, तर हे ग्रेटर दॅन NaF आहे, तर तुम्हाला NaF ग्रेटर दॅन LiF दिलं जाऊ शकतं. सो बेसिकली तुम्हाला असा क्रम बदलून वगैरे दिलं जाऊ शकतं जे तुम्हाला 4 पर्यायांपैकी योग्य निवडायचं असतं. सो हे MST CETमध्ये, नीटमध्ये, JEEमध्ये, इतर कुठल्या तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये येऊ शकतं. शक्यतो 11च्या एक्झामला नाही येणार. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्हॉट इज मीन बाय कोव्हॅलंट बॉन्ड. अगेन याच्यावरती पण शॉर्ट नोट लिहायला येते, जास्त नाही, 2 मार्कांची फक्त लिहायला येते. सो रिक्वायर्ड आहे की तुम्ही डेफिनेशन लिहाल आणि एक एक्झाम्पल देऊन तुम्ही आन्सर लिहाल. एक्झाम्पलमध्ये तुम्ही कुठलंही एखादं एक्झाम्पल देऊ शकता. फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल द्या, फॉर्मेशन ऑफ क्लोरीन, कुठलं पण एक, दोन्ही पण द्यायची गरज नाही आहे, कुठलं पण एक एक्झाम्पल द्यायचं आहे, याचं डेफिनेशन लिहायचं आहे. यातले थोडेसे 2-3 पॉईंट्स तुम्ही लिहू शकता, थोडंसं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन वगैरे दाखवून लिहू शकता. बाकी तुम्ही हायड्रोजन किंवा क्लोरीन यापैकी कोणाचं एखादं एक्झाम्पल देऊ शकता. बट क्वेश्चनमध्ये जर सपोज असं स्पेसिफाय केलं असेल की एक्सप्लेन कोव्हॅलंट बॉन्ड बाय द एक्झाम्पल ऑफ फॉर्मेशन ऑफ क्लोरीन, तर तुम्हाला तेच करावं लागेल. पण असं शक्यतो स्पेसिफाय नाही केलं जात. स्पेसिफाय नसेल केलं तुम्ही हायड्रोजन किंवा क्लोरीन दोघांपैकी कोणतंही एक लिहू शकता. तुम्हाला हे पण रिप्रेझेंट करायचं आहे की बॉन्ड कसे बनले वगैरे. ठीक आहे, सो तुम्ही जे कुठलं एक्झाम्पल घ्याल दोघांपैकी ते तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फॉर्मेशन ऑफ मल्टिपल बॉन्ड्स. इफ यू वॉन्ट तुम्ही यापैकी कुठलंही एक एक्झाम्पल केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे स्टेप्स टू राईट लुईस स्ट्रक्चर. हे पण अगेन विचारलं जातं 2 मार्कांसाठी. सो हे करायचं आहे. यात तुम्ही स्टेप्स ऑब्व्हियसली गाळू नाही शकत, तुम्हाला 8 स्टेप्स लिहावेच लागतील आणि हे 2 मार्कांसाठीच येतं. हवं तर तुम्ही यातलं एखादं एक्झाम्पल पण घेऊ शकता, जे कुठलं इझी वाटेल तुम्हाला. एक्झाम्पल एकच घ्यायचं आहे. तुम्हाला असे क्वेश्चन्स पण येऊ शकतात राईट लुईस स्ट्रक्चर ऑफ NO2-, बट बेसिकली तुम्हाला स्टेप्स लिहायची गरज नाही आहे. जेव्हा तुम्हाला असं एक्झाम्पल येईल तेव्हा तुम्हाला फक्त ते ड्रॉ करून दाखवायचं आहे. विथ स्टेप्स शक्यतो एक्सप्लेन करायला नाही आहेत. स्टेप्स
लिहा आणि मग हे ड्रॉ करा, असं तुम्हाला कंबाईन क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, जास्त मार्कांना येईल, मग तो 3 मार्कांना वगैरे येईल, कारण 2 मार्क स्टेप्स लिहायला आणि 1 मार्क स्ट्रक्चर ड्रॉ करायला. पण जेव्हा तुम्हाला फक्त एवढाच क्वेश्चन येईल तेव्हा स्टेप्स लिहा आणि ड्रॉ करा असं नाही येणार शक्यतो. बट तुम्हाला स्टेप्स माहिती असल्या पाहिजेत, कारण स्टेप्सचं सेपरेट क्वेश्चन येऊ शकतो. आफ्टर दॅट सिमिलरली कुठलंही एखाद्यातलं एक्झाम्पल येऊ शकतं. सॉल्ड एक्झाम्पल केलं तर बेस्ट आहे. एक्सरसाइजमध्ये पण असे काही एक्झाम्पल्स आहेत, बट सॉल्ड केलेत तर इनफ आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फॉर्मल चार्ज. फॉर्मल चार्जवरती अगेन शॉर्ट नोट लिहायला येते. तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर त्याच्यामध्ये फॉर्मल चार्ज फाइंड आउट करा असे क्वेश्चन्स पण येतात, त्याच्यामुळे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता, एक तर थोडक्यात तुम्ही जर या ठिकाणी ओझोनचं एक्झाम्पल घेऊन हे सगळे एक्सप्लेन करू शकता, किंवा जर या ठिकाणी CO3 एक्झाम्पल दिले हे पण तुम्हाला जे कुठलं एक्झाम्पल इझी वाटेल ते एक्झाम्पल घेऊ शकता. हा फॉर्म्युला लिहायचा आहे. बेसिकली फॉर्मल चार्ज काय आहे ते तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करायचं आहे. फॉर्मल चार्जचं यूज काय आहे, आपण का वापरतो वगैरे वगैरे वगैरे. मग फॉर्म्युला, मग ओझोनचं एक्झाम्पल घेऊ शकता. ओझोनचं घ्या, शक्यतो थोडं फेमस पण आहे आणि तुम्हाला ओझोनचं पुढे यूज पण होईल एक्झाम्समध्ये, त्याच्यामुळे ओझोनचंच एक्झाम्पल लक्षात ठेवा. आणि तुम्हाला प्रत्येक ओचं किती फॉर्मल चार्ज आहे, याला सपोज A B C दिलं असेल तर Aचं किती फॉर्मल चार्ज आहे, Bच्या ठिकाणी ऑक्सिजनचं किती फॉर्मल चार्ज आहे, हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असं फाइंड आउट करून दाखवावं लागेल. हे त्यांनी खूप मोठे स्टेप्स दिले. तुम्ही हे एवढ्या सगळ्या स्टेप्स न लिहिता एका स्टेपमध्ये लिहिलं तरी पण चालणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑक्टेट टूल. जेव्हा आपण पाहिलं तेव्हा ऑक्टेट टूलचे काही आपण लिमिटेशन्स पाहिले होते, तेच लिमिटेशन्स या ठिकाणी कंटिन्यू होत आहेत. तुम्हाला ऑक्टेट टूल लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट टूल असं आलं तरच लिहायचं आहे. फक्त ऑक्टेट टूल आलं तर तुम्ही ऑक्टेट टूल कोणाला व्हॅलिड आहे आणि कोणाला व्हॅलिड नाही आहे एवढं लिहून सोडून दिलं तरी पण चालेल. पण लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट टूल आलं तर डिरेक्टली तुम्ही इथून स्टार्ट करू शकता. एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. जर 3 मार्कांसाठी वगैरे आलं तर मात्र तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. 2 मार्कांसाठी असेल तर काही एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. 3 मार्कांसाठी आलं तर मग थोडंफार तुम्हाला हे एक्सप्लेन करावं लागेल, ऑक्टेट टूल काय आहे आणि मग लिमिटेशन्स काय आहेत. तुम्ही जेव्हा हे लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला हे जे काही लिमिटेशन आहे ते एक्सप्लेन करायचं आहेच अशा पद्धतीने. एक्झाम्पल्स पण लिहायचे आहेत, कारण विदाऊट एक्झाम्पल तुम्ही हे एक्सप्लेनच नाही करू शकत. ठीक आहे, सो एक्झाम्पल्स पण लिहायचे आहेत. या ठिकाणी तुम्हाला फॉर्मल चार्जचा खरं तर क्वेश्चन आहे इथे, बट शक्यतो तुम्हाला एक्झाममध्ये नाही विचारला जाणार. इवन तुम्ही हे करताच आहात, फॉर्मल चार्ज कसं फाइंड आउट करायचं. सो बाय चान्स क्वेश्चन आलाच तरी पण तुम्ही सॉल्व करू शकता, काही अवघड नाही आहे जर तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवला तर, कारण तुम्ही थिअरी क्वेश्चनला फॉर्म्युला तर पाठ करतातच आहात. सो पुन्हा इफ यू डोंट हॅव टाईम तुम्ही क्वेश्चन नाही सॉल्व केलं तरी पण चालेल. ओके, सो हे आन्सर याच्यामध्येच येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे VSEPR. याचे फक्त तुम्हाला रूल्स लक्षात ठेवायचे आहेत, रूल्स येऊ शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट हे शक्यतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला फील करायला येतं, की म्हणजे फील नाही करायला येणार, तुम्हाला ओळखायला येईल की CO2 कोणतं प्रकारचं अरेंजमेंट दाखवतं, कोणत्या प्रकारचं जॉमेट्री दाखवतं, किंवा कोणतंही एखादं एक्झाम्पल येईल आणि कुठली जॉमेट्री दाखवतं असं विचारलं जाईल. MCQsमध्ये येऊ शकतं. बाकी डायग्राम म्हणजे हे जे आहे चार्ट बीट काढा असं नाही येणार. ह्याच्यामधलं पण तुम्हाला कसंही क्वेश्चन येऊ शकतो. सपोज 3 तुम्हाला एक्झाम्पल्स दिले जातील पेंटचे आणि एक वेगळंच एक्झाम्पल दिलं जाईल आणि ऑड मॅनेट ओळखा वगैरे असं MCQsमध्ये पण येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला अँगल एक्सप्लेन करायला येतो. सो इवन तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर अमोनियामधला अँगल एक्सप्लेन करा, वॉटरमधला अँगल एक्सप्लेन करा, हे तुम्हाला अशा पद्धतीने क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे, सो याचे अँगलचे जे व्हॅल्यूज आहे ती पण लक्षात असली पाहिजे, बॉन्ड अँगलची व्हॅल्यू, कारण हे पण तुम्हाला विचारलं जातं. सो अमोनियाचा अँगल आणि वॉटर मॉलिक्युलचा अँगल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. किंवा असं पण येतं की इवन NH3चा आणि H2Oचे जे काही अँगल्स आहेत ते डिफरंट का आहेत. ठीक आहे, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे की याच्यामध्ये लोन पेअर अट्रॅक्शन आहे किंवा जे कुठलं अट्रॅक्शन असेल ते त्याच्यामुळे यांची जॉमेट्री पण डिफरंट आहे, तर ते का डिफरंट आहे हे तुम्हाला डिफरन्स सांगता आला पाहिजे. इफ पॉसिबल तुम्ही हे स्ट्रक्चर्स पण ड्रॉ करू शकता, केलं तर चांगलंच आहे. नेक्स्ट आहे अगेन पॉश्युलेट्स ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. याच्यामध्ये 8 पॉश्युलेट्स आहेत, तुम्ही कोणतेही 4 केलेत तरी पण चालतील, कारण 2 मार्कांसाठीच येतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्डमधला डिफरन्स येतो. सो डिफरन्स फक्त करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शॉर्ट नोट जरी आला तरी पण तुम्ही त्याला सेपरेट करून लिहू शकता. सो पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड जेव्हा कराल तेव्हा आपोआपच SS ओव्हरलॅप, PP ओव्हरलॅप, SP ओव्हरलॅप तुमचं त्याच्यामध्ये होऊन जाईल. नेक्स्ट आहे हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनची डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे, ती करायची आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जेव्हा तुम्हाला हायब्रिडायझेशन्स काय आहे हे विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये कंडिशन्स लिहिणं पण रिक्वायर्ड आहे. एखादं एक्झाम्पल देऊन तुम्हाला ते सॉल्व करणं पण गरजेचं आहे. जर हे 3 मार्कांसाठी किंवा 4 मार्कांसाठी आलं तर, 2 मार्कांसाठी आलं तर फक्त हायब्रिडायझेशन काय आहे एखादं एक्झाम्पल दिलं तरी पण इनफ आहे. पण थोडंसं जास्त मार्कांसाठी आलं तर तुम्हाला कंडिशन्स लिहावे लागतील, कॅरेक्टरिस्टिक्स पण लिहावे लागतील आणि विथ एक्झाम्पल एक्सप्लेन पण करावं लागेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सरळ तुम्हाला येतं की SP3 हायब्रिडायझेशन शॉर्ट नोट लिहिण्यासाठी किंवा एक्सप्लेन करण्यासाठी अलॉंग विथ दी
फॉर्मेशन ऑफ sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. सो तुम्हाला स्ट्रक्चर पण एक्सप्लेन करायचं आहे. हे एवढं सगळं एक्सप्लेन करण्यापेक्षा तुम्ही डिरेक्टली थोडंफार याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहून डिरेक्टली एक एक्झाम्पल देऊ शकता. पूर्ण दरवेळी एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला sp3 हायब्रिडायझेशनमध्ये नेमकं काय होतं, एक S आहे 3 P आहे, ते कसे मर्ज होतात हे सांगायचं आहे. आणि डिरेक्टली तुम्ही एखादं एक्झाम्पल घेऊन पुढचं सांगू शकता. हे बाकीचं मधलं नाही केलं तरी पण चालेल. ठीक आहे, कोणतंही एखादं एक्झाम्पल जे तुम्हाला हवं असेल. आता या ठिकाणी मिथेन दिले, तुम्ही एखादं इतर कुठलं तुम्हाला कंपाऊंडचं माहिती असेल तुम्ही ते पण घेऊ शकता. नेक्स्ट आहे sp2 हायब्रिडायझेशन. अगेन थोडंफार लिहायचे आहे इन्फॉर्मेशन. sp2मध्ये S किती आहे, P किती आहे वगैरे, ते कसे हायब्रिड होतं त्यांचं ते लिहायचं आहे. आणि डिरेक्टली फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. इथे तुम्हाला असे डायग्राम्स न काढता साधा डायग्राम काढला तरी पण इनफ आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, त्यांनी 2 एक्झाम्पल्स दिले. तुम्ही तुमच्या मनाने कोणतंही एखादं एक्झाम्पल घेऊ शकता. पण त्यांनी जर स्पेसिफिकली असं सांगितलं की sp2 हायब्रिडायझेशन इन BF3, तर तुम्हाला BF3च एक्सप्लेन करावं लागेल. पण कुठल्याही प्रकारचं काही स्पेसिफिकेशन नाही दिलं तर तुम्ही यापैकी कोणतंही एखादं एक्सप्लेनेशन लिहू शकता. शक्यतो BF3च करून ठेवा, ते जास्त विचारलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे SP हायब्रिडायझेशन. अगेन SP इझी आहे. तुम्ही SP शक्यतो नाही विचारला जात, पण विचारला तर ॲसिटायलिनचं करून ठेवा. आफ्टर दॅट इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी शक्यतो नाही विचारलं जात, स्किप करू शकता. लिमिटेशन्स मात्र तुम्हाला विचारले जातील, सो लिमिटेशन्स करायचे आहेत. तुम्हाला हायब्रिडायझेशन असं ड्रॉ करायला पण येऊ शकतं. जास्त वेटेजसाठी नाही येणार, कमीच वेटेजसाठी येईल. सो तुम्हाला फक्त याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचं आहे, कशा पद्धतीने त्याचं एक SP हायब्रिडाइज झालं किंवा sp3 जे कुठलं हायब्रिडायझेशन असेल ते लिहायचं आहे. आणि खाली त्याचं एक फुल झाल्यानंतर एक डायग्राम ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, शक्यतो मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी तुम्ही स्किप करू शकता. आलंच तर ऑप्शनचं क्वेश्चन पण लिहू शकता. याच्यामध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. सो बेसिकली तुम्हाला कंडिशन्स विचारले जाऊ शकतात की कंडिशन्स फॉर द कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स इन मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. सो तुम्हाला ह्याच्यामधले कंडिशन्स फक्त येऊ शकतात, बाकी तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. ओके, कंडिशन्स केल्यानंतर तुम्हाला स्टेबिलिटी ऑफ मॉलिक्युल्स, मॅग्नेटिक नेचर ऑफ मॉलिक्युल्स, हे काही थोडेफार मधले पॉईंट्स जे आहेत ते लक्षात ठेवा. तुम्हाला जर याच्यापैकी काही विचारलं गेलंच तर थोडंफार लिहिता आलं पाहिजे. त्याच्यामुळे अगेन तुम्हाला बॉन्ड ऑर्डर वगैरे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये फाइंड आउट करायला येते. शक्यतो तुम्हाला 11च्या एक्झाममध्ये नाही येणार, म्हणजे कॉलेजच्या एक्झाममध्ये, पण बाकीच्या काही एक्झाम्समध्ये बॉन्ड ऑर्डर फाइंड आउट करायला येते. सो दॅट्स वाय तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. मॉलिक्युलर ऑर्बिटलचं जे काही डायग्राम आहे H2चं N2चं, बेसिकली H2 लक्षात ठेवा फक्त, एवढं पुरेसं आहे. तुम्हाला हे कळलं तर तुम्ही बाकीचं थोडंफार तरी ड्रॉ करू शकता मनाने. H2 आणि O2. ओके, H2 आणि O2 करा. ठीक आहे, बस H2 आणि O2 दोन ठीक आहे. नेक्स्ट आहे बॉन्ड एन्थॅल्पी. ओके, सो बॉन्ड एन्थॅल्पीमध्ये तुम्हाला थोडंफार एक रिॲक्शन लक्षात ठेवावं लागेल आणि थोडंसं डेफिनेशन. किंवा तुम्हाला असं पण येऊ शकतं की पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, राईट अबाउट पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. मग तेव्हा तुम्हाला बॉन्ड अँगल, बॉन्ड एन्थॅल्पी, बॉन्ड अजून काय आहे लेंथ, बॉन्ड ऑर्डर, हे सगळं लिहून त्याचं 1-2 ओळींचं डिस्क्रिप्शन फक्त द्यावं लागेल. सो तुम्हाला ॲटलिस्ट माहिती पाहिजे की बॉन्ड अँगल काय आहे, 2 ओळींमध्ये फक्त, जास्त नाही. बॉन्ड लेंथ काय आहे, बॉन्ड ऑर्डर काय आहे, जेणेकरून असं जर लिहायला आलं 2 मार्कांसाठी येऊ शकतं पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. तर प्रत्येकाचं तुम्हाला 1 ते 2 ओळींमध्ये डिस्क्रिप्शन लिहिता आलं पाहिजे. बाकी या व्हॅल्यूज तुम्हाला डिरेक्टली नाही विचारल्या जात. इवन जर याच्यावरती न्यूमॅरिकल्स आलेच तर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू दिल्या जातात, तुम्हाला त्या व्हॅल्यूच्या आधारे सॉल्व करायचं असतं. बट ते 12ला आहे, आत्ता तुम्हाला ते इतकं कॉम्प्लेक्स नाही येणार, सो तुम्ही आत्ता स्किप केलं तरी पण चालेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डायपोल मोमेंटचे डेफिनेशन येऊ शकते अलॉंग विथ युनिट्स, फॉर्म्युला वगैरे सगळं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याच्यावरती एक्सरसाइजमधले जे थोडेसे रिझन्सवाले क्वेश्चन आहेत, यू रिझन्स वगैरे, ते तसे तुम्ही करू शकता. बाकी रेझोनन्स म्हणजे काय एक्सप्लेन करायला येऊ शकतं, अलॉंग विथ रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स पण ड्रॉ करायला येऊ शकतात. सो त्याच्यामुळे रेझोनन्स करायचं आहे. ओके, डन. सो ॲज युजल सगळे MCQs तुम्ही करणार आहात. ज्याप्रमाणे तुम्हाला ते ड्रॉ करायला दिलं आहे, तुम्ही फक्त एक्सरसाइजच्या वरचे सॉल्ड एक्झाम्पल्समधले क्वेश्चन्स केले तरी पण इनफ आहे. आणि इफ यू हॅव टाईम तुम्ही हे काही क्वेश्चन्स करू शकता. आफ्टर दॅट तुम्हाला असं येऊ शकतं की हायब्रिडायझेशनमधले स्टेप्स मेन्शन करा, किंवा जे मी तुम्हाला सांगितलं की रेझोनेटिंग स्ट्रक्चर्समध्ये वगैरे, किंवा त्याच्या खालचे जे काय आहे त्याच्यामध्ये O2 का पॅरामॅग्नेटिक आहे किंवा का नाही आहे वगैरे, हे तुम्हाला क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येऊ शकतात. फॉर्मल चार्जबद्दल ऑलरेडी आपण कवर केलेलं आहे. डन. सो हे एक गिव्ह रिझन करायचं आहे.
बाकी पाय ओव्हरलॅपिंग वगैरे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, सो तुम्ही जर बॉन्ड लेंथबद्दल वगैरे जेव्हा रीड करणार आहात पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड, तेव्हा तुमचे हे काही क्वेश्चन्स पण त्याच्यामध्ये सॉल्व्ह होतील, हे पण क्वेश्चन्स सॉल्व्ह होतील. ठीक आहे, या डाटाच्या आधारे. सो इन दिस वे आपण हा पूर्ण टॉपिकमधलं काय काय इम्पॉर्टंट आहे आणि काय केलं पाहिजे हे सगळं कवर केलेलं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या एक्झाममध्ये हेल्पफुल राहील. सो प्लीज लाईक करू शकता, तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. बाय बाय.